नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अशोक मामा अमितचं पेंटिंग हातात घेऊन म्हणतात की अमित चांगला चित्र काढत होता हे मला माहित होतं, पण तो एवढा भारी चित्र काढत असेल असं वाटलं नव्हतं. तर तिथे अनिश येतो आणि म्हणतो, अरे वा, तो गेल्यानंतर तुम्हाला कळालं तर की तो किती चांगला चित्रकार होता, त्याच्या आत्म्याला आता शांती मिळाली असेल. तर अशोक मामा म्हणतात की हा, त्याच्या आत्म्याला आता शांती मिळाली असेल. पण मग वेणूचं काय? तिला वाटत होतं की तू जबाबदारीनं वागशील, माणसांमध्ये राहशील, तुझ्या जगण्याला शिस्त असेल, तसं तू वागलास नाही ना. मग सांग, वेणूच्या आत्म्याला कधी शांती मिळणार आहे? तर अनिश म्हणतो की जेव्हा तुम्ही शिस्तीच्या नावाखाली लोकांचे आयुष्य कंट्रोल करायचं बंद कराल ना, तेव्हा कदाचित. तर अशोक मामा म्हणतात की अरे, मला जर अशी लोकांची आयुष्य कंट्रोल करता आली असती तर मी तुला कंट्रोल केलं नसतं का? तुला असं मी उधळून दिलं असतं का? तर अनिश पुढे येऊन म्हणतो की हेच हेच तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जसं जगला आहात तसंच आम्ही पण जगावं, आणि तेच मला नको होतं, मला माझ्या मनासारखं जगायचं होतं. तर अशोक मामा म्हणतात की मनासारखं जगायचं म्हणजे बेछूट जगायचं. तर अनिश म्हणतो की बेछूट नाही, आनंदात जगायचं होतं. अहो, तुम्ही माणूस जन्माला घातला, किल्लीवर चालणारा जोकर नाही की किल्ली दिली की लागला हसायला. मला माझा आनंद शोधायचा होता, आणि मलाच नाही तर अमित दादाला सुद्धा त्याचा आनंद शोधायचा होता. पण मात्र तो गरीब स्वभावाचा, त्याने तुमचं ऐकलं आणि तुम्ही ठरवून टाकलं की आर्टिस्ट व्हायचं नाही. अहो, आयुष्यभर तुम्ही कोंडीमारा केला त्याचा. पुढे अनिश अमितचं पेंटिंग घेऊन अशोक मामांना दाखवत म्हणतो की हे बघा, अमित दादाचं चित्र, यामध्ये खिडकी आडून पाहणारा हा मुलगा अमित दादाचा आहे. असं त्याचं एक चित्र नाही, अशी कित्येक चित्र त्याची अशीच आहेत, जाऊन पहा एकदा. अहो, तुम्ही आमचं भलं कशात आहे ते तुम्ही आम्हाला सांगितलं, करायला लावलं, पण आमचा आनंद कशात आहे हे तुम्हाला कळलं नाही. सो स्ट्रेंज. ईश्वर काका मला म्हणाला की तुम्हाला इमोशनल सपोर्टसाठी माझी गरज आहे. मान्य आहे मला की तुम्हाला माणसांची गरज आहे, पण सपोर्टसाठी नाही, तर त्यांची आयुष्य कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला माणसांची गरज आहे. तुमच्या शिस्तीखाली त्यांनी जगावं असं तुम्हाला वाटतं, तुमच्या मनासारखं त्यांनी जगावं असं, त्यानं तुमचा इगो सुखावतो ना. तर अशोक मामा म्हणतात की एक मिनिट, मी तुला म्हटलं नव्हतं की मला तुझी गरज आहे. तुला ईश्वरने तसं सांगितलं. मी असं म्हणालो होतो की मुलांना तुझी गरज आहे. आणि काय ना अनिश, प्रश्न तुला काय वाटतं किंवा मला काय वाटतं ह्याचा नाहीच आहे. प्रश्न हा आहे की मुलांना काय वाटतं ते महत्वाचं आहे. पण तुला बापाच्या रागापुढे दुसरं काहीच दिसत नाही म्हटल्यावरती तू काय कोणाला सपोर्ट करणार आहेस? तुझा फक्त त्रासच होणार आहे, आधार कोणालाही मिळणार नाहीये. तर अनिश म्हणतो की मग ठीक आहे ना, माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास होणार असेल, आपल्यामध्ये जर वाढणं होणारच असेल, तर मी तर राहतच नाही. मी जातो, माझी बॅग पॅक करतो आणि जातो चंद्रपूरला निघून. तर अशोक मामा म्हणतात की जशी तुझी इच्छा. तर मग अनिश ते पेंटिंग खाली ठेवतो आणि निघून जातो. दुसऱ्या दिवशी फुलराणी ही घरी येते. संयमी चाकू घेऊनच दरवाजा उघडते. तो चाकू पाहून फुलराणी घाबरते आणि म्हणते की ए बाई, एवढा मोठा चाकू हातात घेऊन फिरतीयेस काय? घरामध्ये चोर बिर आला की काय? तर संयमी म्हणते की फुलराणी आंटी प्लीज, जास्त ओव्हर करू नकोस ग, मी सँडविच करते, त्याच्यासाठीच मी ही सुरी हातात पकडलीये. तर फुलराणी म्हणते अगं पण मग छोटी घ्यायची ना, केवढी मोठी सुरी घेतलीयस तू? तर संयमी म्हणते अगं मला बारीक नाईफ नाही भेटली म्हणूनच मी ही घेतलेली मोठी. फुलराणी म्हणते की दे इकडे माझ्याकडे, लागेल बिगेल तुला. आणि ते मोगॅम्बोने तुला कसं काय आतमध्ये घुसून दिलं किचन मध्ये? तर संयमी म्हणते की ते अजून झोपलेत, ते बघा तिथे. तर फुलराणी पुढे येते आणि ती म्हणते की त्यांना ताप बीप आले की काय, एवढ्या वेळ कसं काय झोपलेत? 8:30 तर वाजून गेलेत. पुढे ती अशोक मामांना उठवत म्हणते की ओ मामा उठा. ती पुढे चाकू पण धरते. तर तो चाकू पाहून अशोक मामा घाबरतात आणि मोठ्याने ओरडायला सुरुवात करतात. पण त्यांच्या घशातून आवाज निघत नाही. फुलराणी म्हणते काय झालं एवढं, आणि ताप बीप आला का काय तुम्हाला? अहो 8:30 वाजून गेलेत आणि तरी सुद्धा तुम्ही झोपलेला आहात, काय झालंय? तर अशोक मामांना बोलताच येत नाही. ते म्हणतात की माझा घसा बसलेला आहे. फुलराणी म्हणते की काय घसा बसलाय का? पुढे ती म्हणते की देवा, मी तुला म्हटलं होतं की मामांनी मला बोलू नये, पण तू त्यांचा आवाजच घालवलास, असं नव्हतं करायला लागत रे. पुढे अशोक मामा आवाज काढतच म्हणतात की अगं तुला काय करायचंय? तर फुलराणी म्हणते की तुम्ही शांत बसा आता, मी तुमच्यासाठी काढा करून आणेल, तो तुम्ही प्यायचा, कळलं? पुढे अशोक मामा बोलायला लागतात. तर फुलराणी त्यांच्याकडे चाकू दाखवून म्हणते की सांगितलं ना शांत बसायचं, मी काढा घेऊन येते, असं दम देत ते आतमध्ये जाते. पुढे अनिश हा ईश्वर काकांना सांगतो की मी चंद्रपूरला निघालेलो आहे. तर ईश्वर काका म्हणतात काय रे अनिश, तू मला आता सांगतोय का हे सगळं? तर अनिश म्हणतो की जाऊ दे ना काका, त्यांना सोडून सगळ्यांनाच असं वाटतं मी तिथं राहावं, पण त्यांना वाटत नाही. तर ईश्वर काका म्हणतात अरे असं नाहीये बाबा, त्याला सुद्धा मनातून तसंच वाटतं, पण तो तसं दाखवत नाहीये. तर अनिश म्हणतो की मनातलं लेकाला सांगायला कसली आली यामध्ये लाज, त्यांना सांगता येत नाही का मग तसं? तर ईश्वर काका म्हणतात अरे अनिश, आता तू असं बोलतोयस का? तर पुढे अनिश म्हणतो की जाऊ दे ना काका, आता यावरती जास्त विचार करायला नको, मी जातोय, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. तर तिथे ईश्वर काकांची बायको ते ऐकते आणि ती म्हणते की काय गेला का अनिश निघून? ईश्वर काका उर्मिलाचं बोलणं टाळत म्हणतात की मी येतो.
उर्मिला चिडूनच म्हणते की आता कुठं निघालात तुम्ही, जाऊन जाऊन त्या अशोक भाऊजींच्या इथंच जाणार आहे की नाही, तुम्हाला आता या वयामध्ये न सांगून जायला मैत्रीण तरी कुठे, तुम्ही फक्त त्या अशोक भाऊजींच्या इथे जाऊन बसता. अहो तुम्हाला माझी काही काळजी आहे की नाही, परवाच्या दिवशी मी तिथे रस्त्यामध्ये पडले तर तुम्ही सरळ पुढे निघून गेलात, मला हात सुद्धा दिला नाहीत. तर पाठीमागून ईश्वर काका निघून जातात. उर्मिला पाठीमागे वळून पाहते तर काका निघून गेलेले असतात. त्यांना पाहून ती म्हणते की गेले एकदाचे निघून, अहो तुम्ही माझ्याशी लग्न तरी कशासाठी केलं, माझंच नशीब फुटकं, असं म्हणत ती चिडचिड करते. तर इकडे किचन मध्ये संयमी ही सँडविच बनवत असते. फुलराणी म्हणते की ये बाई तुझं ते सँडविच उरक लवकर आता. संयमी म्हणते अगं मी करते ना ते, थांब ना जरा. तर फुलराणी म्हणते की अगं आता जर ते मामा आले ना तर हा सगळा पसारा बघून ते खूप आपल्याला बडबड करतील. पण पुढे हसत ती म्हणते की नाही आता ते काही बडबड करणार नाही, त्यांचा आवाज गेलाय ना. तर संयमी म्हणते की फुलराणी आंटी खरंच आता ते कधीच बोलणार नाहीत का. तर फुलराणी म्हणते अगं कधीच काय, थोड्या वेळाने बोलायला सुरुवात करतील. हा गाड्याचा आता असं थोडा उशीर होतो, आता जे त्या माणसांवरती डिपेंड आहे ते, आता त्या माणसाचं तोंडच कडू आहे म्हटल्यावरती किती वेळ लागतोय कुणास ठाऊक, असं म्हणत त्या दोघी जणी हसतात. पुढे फुलराणी म्हणते की पण कसं आहे ना आता वय झालंय ना, जुनं कोड आहे त्यामुळे सतत बडबड बडबड करत राहायची, पण आपण एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, एवढं काही मनावरती घ्यायचं नाही, त्यांची ही बडबड सतत चालूच असते. तर संयमी म्हणते कसं आहे फुलराणी आंटी, तू इथं थोडा वेळ असते ना म्हणून तू असं म्हणते, पण रोज रोज तेच तेच ऐकून ना खूप बोर होतं ग. आता अनिश काका सुद्धा बघ ना, तो सुद्धा त्यांना कंटाळलेला आहे खूप. बाय द वे अनिश काका गेलाय कुठे, मी त्याच्यासाठी सँडविच बनवते. तर फुलराणी म्हणते आता मला काय माहिती, मी काय त्याला पदराला बांधून ठेवते का, असेल कुठेतरी, नाहीतर नाक्यावर गेला असेल. संयमी म्हणते बर मी त्याला फोन करून आलीच. पुढे अनिश हा चहासाठी थांबलेला असतो. संयमीचा फोन येतो, तो म्हणतो की बोल ना संयमी. संयमी म्हणते की अरे काका तू कुठे आहेस, मी तुझ्यासाठी सँडविच करून ठेवलंय. तर अनिश म्हणतो की यार सॉरी संयमी, मी ना तुला न सांगताच निघून आलो, मी कामासाठी पुढे आलेलो आहे, बराच लांब आलेलो आहे आता. तर संयमी म्हणते अरे पण तुला असं मध्येच कसं काय काम आलं. तर अनिश म्हणतो अगं होतं कधी कधी असं. तर संयमी म्हणते की तू माझ्याशी खोटं बोलू नकोस, मला खरं सांग की तू त्यांच्यासोबत भांडलास की नाही, ते का करतात असं, ते का सगळ्यांसोबत भांडतात असे. तर अनिश म्हणतो की हे बघ संयमी, आपण असं बोलायचं नाही, ते आपल्यापेक्षा मोठे आहेत की नाही. तर संयमी म्हणते की पण अरे तू का निघून गेलास, ये ना परत काका. तर अनिश म्हणतो की मी नंतर नक्की येईल परत एकदा, आणि इरा आणि ईशानला सुद्धा सांगून ठेव, चल मी ठेवतो फोन, बाय, असं म्हणून अनिश हा फोन कट करतो. तर इकडे ईश्वर काका हे अशोक मामांना म्हणतात की पण तू का जाऊन दिलंस अनिशला. तर अशोक मामा म्हणतात जाऊ दे रे, ज्याला जबाबदारीचं भान नाही त्याला असली कारण मिळवण्यासाठी ते धडपड करतच असतात, त्याला कारण मिळालं तो गेला निघून. तर ईश्वर काका म्हणतात मग आता पुढं मुलांचं काय. तर अशोक मामा म्हणतात की त्यांना मी सांभाळून घेईन, मी त्यांना शिस्तीबरोबर त्यांना प्रेम सुद्धा देईल, त्यांना आनंद सुद्धा देईल. मी माझ्या मुलांना शिस्त शिकवली पण त्यांचा आनंद शोधण्यात कुठं तरी कमी पडलो, त्यांना माझी फक्त शिस्तच दिसती पण त्यांना त्या पाठीमागं माझं प्रेम कधीच दिसलं नाही. पण हे मी माझ्या नातवंडाच्या बाबतीत असं होऊन देणार नाही, मी त्यांना सगळं काही प्रेम देईल, आनंद देईल, आणि ते मी फक्त बोलून नाही दाखवणार तर ते मी माझ्या कृतीतून पण दाखवील. ईश्वर काका म्हणतात म्हणजे तू नेमकं काय करणार आहेस. तर अशोक बाबा म्हणतात बघशील रे तू मी काय करणार आहे ते. त्यानंतर पुढे अशोक मामा हे नातवंडासाठी पोहे करत असतात. फुलराणी येते आणि ती म्हणते की अहो मामा किती पसारा घालून ठेवलाय, तरी मी तुम्हाला सांगत होतो की मी करतो पोहे म्हणून. तर अशोक मामा म्हणतात की तुला काय करायचंय त्याचं सगळ्यांचं, मी माझ्या नातवंडासाठी करतोय ना हे सगळे पोहे. तर फुलराणी म्हणते अहो पण नंतर हा सगळा पसारा मला उरकायला लागतो, भांडी मला घासायला लागतात सगळी. तर अशोक मामा आणि फुलराणी यामध्ये वाद चालू असतो. संयमी म्हणते की ईश्वर काका हे दोघ जण एकमेकांसोबत किती रूढपणे वागतात ना, कसे बोलतात ना. तर ईश्वर काका म्हणतात अगं हीच तर खरी गंमत आहे, ह्या दोघांमध्ये उंदरा मांजरासारखं भांडण आहे. हे म्हणतात ना असं की तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, तसं आहे ह्या दोघांचं. पुढे फुलराणी ही पोह्यांची कढई घेऊन येते आणि अशोक मामा प्लेट्स लावतात. संयमी आवाज देते की इरा ईशान चला ब्रेकफास्ट रेडी आहे, ते दोघं जण पळतच येतात. पुढे संयमी आज जायला निघते तर अशोक मामा म्हणतात आता तू कुठे निघालीस. तर संयमी म्हणते की माझं सँडविच आहे ते मी घेऊन येते, असं म्हणत ती आज जाते. तर इकडे ईशान ही पोहे खायला सुरुवात करतो. अशोक मामा त्याच्यावर चिडूनच म्हणतात अरे हे एकट्याने नाही खायचं, हे सगळ्यांनी मिळून खायचंय. तर ईश्वर काका हे अशोक मामांना म्हणतात की अरे अशोक आनंद आनंद. तर अशोक मामा म्हणतात हा हा. परत ते प्रेमाने म्हणतात की अरे बाळा हे एकट्याने नाही खायचं, सगळ्यांनी मिळून खायचंय, थांब जरा. तर ईश्वर काका म्हणतात अरे त्याला भूक लागली असेल, खाऊ दे त्याला. तर ईशान हे गप्पा गप्पा पोहे खायला सुरुवात करतो आणि त्याला ठसका लागतो आणि त्याला त्रास व्हायला लागतो. तो त्रास झाल्यावरती मोठमोठ्याने खोकायला लागतो. संयमी येते आणि ती म्हणते की काय झालं काय झालं. तर पुढे ती पाहते की पोह्यांमध्ये शेंगदाणे आहेत. संयमी म्हणते की शेंगदाणे, त्या ईशानला शेंगदाण्यांची ॲलर्जी आहे. अशोक मामा म्हणतात अगं हे तुम्हाला हे आधी नव्हतं सांगायचं का.
संयमी म्हणते की आता ईशानला डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल लगेच. तर ईश्वर काका म्हणतात, ए सर रे बाळा, तुला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. असं म्हणत ईश्वर काका, अशोक मामा आणि संयमी हे ईशानला घेऊन डॉक्टरकडे जातात. तर इरा ही फुलराणीपाशी थांबते. पुढे ईशानला डॉक्टरकडून घरी आणलं जातं. फुलराणी दरवाजा उघडते आणि ती म्हणते की ईशान बाबा, कसा आहेस तू, बरा आहेस ना, डॉक्टरने काही औषध दिलं का? तर संयमी म्हणते की नाही, इंजेक्शन दिलं. तर फुलराणी रडतच म्हणते की एवढ्याशा लेकराला इंजेक्शन टोचलं, सुई टोचली, फार दुखत असेल ना? तर अशोक मामा म्हणतात, काय नाही, एवढी तर सुई होती. तर फुलराणी चिडूनच म्हणते की अहो पण त्याला दुखत असेल ना, असं काय म्हणताय तुम्ही? तर अशोक मामा हे पुढे निघून येतात. ते एक कागद घेतात आणि त्यावरती मोठी, मधला आणि छोटी असं लिहितात आणि त्या तिघांना बोलवून येतात आणि म्हणतात की या इथं बसा. तर फुलराणी ही ईशानला मांडीवरून घेऊन बसते. तर अशोक मामा म्हणतात, ए तुला काही तर मी जेवायला वाढणार आहे का? चल निघ तिकडं, मी मुलांना बोलवलं ना, मुलं फक्त इथं बसतील. असं म्हणून ते तिघांना ते डायनिंग टेबलवरती बसवतात आणि म्हणतात की आता मला सांगा की तुम्हाला कोणत्या गोष्टींची ॲलर्जी आहे ते. तर ईशान म्हणतो की मला पालेभाज्या आवडत नाहीत. तर अशोक मामा म्हणतात की मी कोणत्या भाज्या आवडत नाही, काय खायला आवडत नाही ते नाही विचारलेलं, मी तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टींची एलर्जी आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टींचा त्रास होतो ते मला सांगा. ईशान म्हणतो की मला वांग्याची एलर्जी आहे. इरा म्हणते काही नाही, त्याला वांगा आवडतच नाही म्हणून तो तसा म्हणतोय. आणि ह्या दोघांमध्ये भांडणं व्हायला सुरुवात होती. यांच्यामध्ये गोंधळ उठल्यावरती अशोक मामा त्यांना शांत करतात आणि म्हणतात की एकेकाने सांगा. इरा म्हणते की मला गाजरची एलर्जी आहे. ईशान म्हणतो काही नाही, तिला गाजर खायला आवडतच नाही म्हणून ती अशी म्हणते. पुन्हा एकदा यांच्यामध्ये भांडणं व्हायला सुरुवात होते. अशोक मामा पुन्हा एकदा त्यांना म्हणतात की शांत व्हा. तर इकडे ईश्वर काका आणि फुलराणी मात्र दोघं जण त्यांची गंमत पाहून हसत असतात. अशोक मामा म्हणतात, आता मला तुमच्या सगळ्यांच्या आवडी-निवडी सांगा. तर संयमी म्हणते की मला उकडलेलं अंड आवडत नाही. इरा म्हणते की मला उकडलेलं अंड आवडतं. संयमी म्हणते की मला फ्राय अंड केलेलं जास्त आवडतं. तर ईशान म्हणतो की मला भेंडी खाल्ली की उलटी सारखं होतं. तर संयमी म्हणते की मला भेंडी आवडते. इरा म्हणते की मला तिखट आवडत नाही. तर ईशान म्हणतो की मी मिरची सुद्धा खातो. पुढे संयमी म्हणते की आम्ही तिघं पण चीज सँडविच खाऊ शकतो, ते आम्हाला आवडतं. जर काही खायला नसेल, आवडीचं नसेल तर आम्ही चीज सँडविच खातो. तर ईशान म्हणतो की आणि मला मिल्कशेक पण आवडतो. तर इरा म्हणते की मला नाही आवडत मिल्कशेक, मला रात्री झोपताना दूध लागतं. पुढे संयमी म्हणते की आम्हाला जेवणामध्ये वरण लागतं कंपल्सरी. तर इरा म्हणते की मला नाही आवडत वरण. तर संयमी म्हणते की नाही इरा, मी तुला किती वेळा सांगितलंय की वरण प्यायचं असतं, रोज वरण प्यायचं असतं. असं म्हणून ह्या तिघांमध्ये पुन्हा एकदा भांडणं व्हायला सुरुवात होतात आणि ते तिथून भांडतच निघून जातात. तर अशोक मामा मात्र यांच्या डिमांड ऐकून हैराण झालेली असतात. पुढे फुलराणी ही हसतच किचन मध्ये येते. अशोक मामा म्हणतात, ए तुला काय झालं का हसायला, तुला तर आता मज्जाच येत असेल ना माझी अशी फजिती झालेली पाहून. तर फुलराणी म्हणते, हो असलं काही नाही, मी इथं दूध ठेवायला आले होते फ्रीज मध्ये. तर ती हसतच फ्रीज मध्ये दूध ठेवते. अशोक मामा म्हणतात, काय बाई ह्या करून हसते, काय वाटतं का नाही हिला? फुलराणी पुढे म्हणते की मामा तुम्हाला एक सांगू का, मी शाळेत होते ना त्यावेळेस मी लय वाण होते, काय काठावर पास होणारी पोरगी होते. पण मला सर्वात आनंद कधी व्हायचा माहितीये का? अशोक मामा म्हणतात, कधी? तर फुलराणी म्हणते की मी ना पाठीमागच्या बेंचवर बसायची आणि पुढे बसणारी जी पोरं होती ना ती लय स्कॉलर होती, ती लय हुशार होती. पण जेव्हा त्यांना कमी मार्क पडायचे ना तेव्हा मला लय मजा यायची, लय हसायला यायचं. तसंच तुमचं झालंय, तुमचा पण चेहरा तसाच झालेला आहे. तुम्हाला सुद्धा त्या पोरांमुळे काय करावं काय सुधरत नाहीये का नाही, तसंच आता मला त्यामुळे खूप हसायला येते. आता तुमच्याकडे कामाला आल्यावरती खूप मज्जा येणार, लय मज्जा येणार तुमच्याकडे काम करायला आल्यावरती. तर अशोक मामा म्हणतात, तुला इथं काय मज्जा पाहायला बोलवलेलं नाहीये, तुला इथं काम करायला बोलवलेलं आहे, तू कामच करायचे. तर फुलराणी म्हणते की मी कामच करणार आहे, पण तुमची मज्जा घेत घेत करणार आहे. असं म्हणत ती हसत जाते. पुढे अशोक मामा म्हणतात की बापरे, असं म्हणत ते डोक्यावर हात ठेवत म्हणतात, ते टेन्शनच आहे. नंतर पुढे अशोक मामा हे नोट्स काढत असतात, कोणाला काय आवडतं ते लिहित असतात. तिथे इरा येते आणि ती म्हणते की अरे वा आजोबा, तुम्ही नोट्स काढतायत का स्कॉलर मुलांसारखे? तर अशोक मामा म्हणतात की स्कॉलर असून काय उपयोग आहे, जर आधीच कळालं असतं की हे असं होणार आहे तर असं झालं नसतं. इरा म्हणते की आजोबा, अहो ईशान वेडाच आहे, त्याला माहित होतं ना की त्याला दाण्यांची एलर्जी आहे, तर मग त्याने कशाला खायचं, त्याने नीट पाहून खायचं ना. तुम्हाला कसं कळणार, तुम्ही आमच्यासोबत राहता का? आणि मला आई नेहमी म्हणायची की स्कॉलर मुलं ही पण चुकतात, पण त्या चुकीतून ते शिकतात सुद्धा. तुमचं पण तसंच आहे. आई म्हणायची की तुम्ही सुद्धा हुशार आहात, म्हणूनच तर तिने माझा हात तुमच्या हातामध्ये दिला, असं ती म्हणते. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.